परभणी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने अगोदर दिलेला उमेदवार अचानक बदलला। आता या मतदारसंघात हवामान तज्ञ पंजाबराव डब यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली। आता या मतदारसंघात हवामान तज्ञ पंजाबराव डख यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली। आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यात आला। आता परभणी तिरंगी लढत बघायला मिळणार आहे। मंगळवारी रात्री उशिरा बाबासाहेब उगले यांच्या नावाची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती। मात्र पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे रात्रीतून घडामोडी होऊन उगले यांचा पत्ता कट झाला आहे। हे उमेदवारी मला सदैव बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या पक्षातून मला जाहीर झाली। त्याबद्दल मी शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर मुस्लिम धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे, शेतकऱ्याचे प्रश्न आहे, MIDCचे प्रश्न आहे, रोडचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत आणि हे सोडवण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आणि ह्या अर्ज दाखल केल्याच्या नंतर मला सर्व शेतकरी झालं, सर्व समाज, सर्व धर्म समभाव, सर्व धर्माचे मला मदत करणार आहेत, म्हणून मी हे त्या दृष्टीने मी अर्ज दाखल केला। आणि आणखीन एक सांगितलं होतं, मी पहिल्यांदा ABP माझाला एक न्यूजमध्ये सांगितलं होतं, समजा शेतकऱ्यांनी मला 1 रुपया टाकला समजा, ते समजायचं माझं मतदान पक्क झालं, म्हणून अशी मी त्यावेळेस मुद्दाम माझं मत घेण्यासाठी मी त्यांना असं केलं होतं। मतदारासमोर म्हणजे शेतकऱ्याच्या अडचणी काय असतील, म्हणजे शेतकऱ्याच्या अडचणी मी स्वतः शेतकरी असल्यामुळे मला जाणतो मी कोणत्या अडचणी। शेतकऱ्याचा भावाचा प्रश्न, कापसा घरी पडू नये, सोयाबीनला भाव नाही, 54वरली सोयाबीन 44 मी स्वतःसुद्धा 44 सोयाबीन घातली, म्हणजे मला स्वतःला जवळपास 2-2.5 लाखाचं नुकसान झालेलं आहे। तसंच माझंच एकट्याचं नुकसान नाही तर माझ्या सर्व शेतकरी बंधूचं नुकसान झालेलं आहे। हे प्रश्न देखील शेतकऱ्यासमोर मांडणार आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।